शुभविवाह या मालिकेच्या 15 एप्रिलच्या भागामध्ये स्वतः पौर्णिमा कान लावून आता इकडे सगळं बोलणं ऐकल्यामुळे मुळातच अभिजितच्या मृत्यूचं सत्य आणि त्याच्यातच इन्शुरन्सवाल्याकडून अभिजितच्या मृत्यूनंतर जे काही पैशाचा क्लेम केलाय ते रागिणीवरती असं काही भारी पडलंय की या सगळ्यामध्ये आता रागिणी तोंडावरती आपटली। 15 एप्रिलच्या भागामध्ये डॉक्टर सांगत असतात की रागिणी मॅम तुम्हाला आता ठीक वाटते, तुम्हाला आम्ही डिस्चार्ज देतो आहोत असं म्हणत रागिणीला डिस्चार्ज देण्यासाठी डॉक्टर येतात। त्यावेळेला भूमीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं। भूमी या सगळ्यामध्ये आता आकाशला सांगते, आकाश तुम्ही सगळेजण गाडीत बसा, हे सगळं सामान घेऊन तुम्ही निघा, मी आत्यांना घेऊन येते असं म्हटल्यावर ती पौर्णिमा सांगायला लागते, थांब भूमी तू जा, मी आईला घेऊन येते। यावरती भूमी म्हणते, पौर्णिमा तुला सांगितलं ना मी की तू जा म्हणून, इथून तू जा म्हटलं तर जा, उगाचच या सगळ्यामध्ये आता इकडे थांबू नकोस, मी आत्यांना घेऊन जाते असं म्हणत इकडे आता भूमी या सगळ्यामध्ये सगळ्यांना खाली पाठवते। तिला काहीतरी बोलायचं असतं, त्यामुळे मग आता भूमीच्या डोक्यामध्ये असलेला प्लॅन वर्कआउट करण्यासाठी भूमी सगळ्यांना खाली पाठवते आणि रागिणीला तिकडेच थांबवून ठेवते। त्यानंतर एक एक करत सगळेजण खाली जातात आणि मग भूमी रागिणीला धरते आणि काय आत्या असं म्हणत ती आता रागिणीकडे पाहायला लागते। म्हणजे आता या सगळ्या गोष्टी खऱ्या ठरल्या असतील तर ठीक आहे, पण तुम्ही काळजी करू नका, त्या चोरांचा मास्टरमाइंड कोण आहे ना हे गायकवाड सर नक्की शोधून काढतील। म्हणजे गायकवाड सरांना अजूनही ही चोरी आहे ना ही प्री प्लॅन चोरीच वाटते आहे, त्यामुळे तुम्ही कोणतीही चिंता करू नका। चोर कितीही हुशार असले ना तरी गायकवाड इन्स्पेक्टर त्याच्यापेक्षा जास्त हुशार आहेत। त्या चोरांच्या मागचा जो कोणी मास्टरमाइंड आहे त्याचा शोध घेतल्याशिवाय गायकवाड इन्स्पेक्टर काही गप्प बसणार नाहीयेत आणि त्यामुळे त्या चोरापर्यंत पोहोचतीलच। आता त्या चोरांच्या मागचा मास्टरमाइंड कोण आहे, तुम्ही आहात, अजून कोण आहे हे सत्य उलगडायला काही वेळ लागणार नाहीये। त्यावरती रागिणी म्हणते, भूमी तुझ्या मनात काय आहे, तुला अजूनही असंच वाटतंय का की मी हे सगळं केलेलं आहे, मी असं काय करू की ज्याच्यामुळे तुझा दृष्टिकोन बदलेल बाळा, तू बोल ना असं म्हणत आता इकडे रागिणी खूप मोठ्या लाडात बोलायला लागते। त्यानंतर मग आता भूमी येते आणि गायकवाडांना सांगायला लागते, मला एकदम खात्री आहे की या सगळ्यामध्ये आता हे सगळं आत्यांनीच केलेलं आहे। आणि त्यावरती गायकवाड म्हणतात, का काही विशेष घडलंय का असं? यावरती भूमी सांगायला लागते, विशेष असं नाही, पण ज्या वेळेला त्या काही अशा गोष्टी करतात ना त्यावेळेला त्या खूप गोड बोलतात। आत्ता सुद्धा त्या इतकं गोड बोलत होत्या ना की या सगळ्यामध्ये आता मला खात्री आहे की हे सगळं त्यांनीच केलेलं आहे। त्यावरती आता इकडे सांगायला लागतात गायकवाड, आपण एक काम करायला पाहिजे, या सगळ्यामध्ये त्यांचं फोन लोकेशन ट्रेस करूया का? यावरती भूमी म्हणते, हो मला पण वाटते जर का आपण फोन लोकेशन ट्रेस केलं ना तर आणि तरच या सगळ्यामध्ये आता आपल्याला काही गोष्टी कळतील। यावरती गायकवाड म्हणतात, ठीक आहे। भूमी सांगते, हे बघा म्हणजे ज्या वेळेला ते बाळाचं प्रकरण झालं, ज्या वेळेला आकाशवरती हल्ला झाला, ज्या वेळेला त्यांच्यावरती हल्ला झाला, कॅश चोरून घेण्यामध्ये आली, हे सगळं आहे ना किंवा आकाशला मारण्याचा गुदमरून जो प्रयत्न केला, या वेळेला त्यांचं लोकेशन कुठे होतं हे जर का आपण ट्रेस केलं ना तर सगळं समजेल। यावरती गायकवाड म्हणतात, ठीक आहे भूमी मॅडम तुम्ही चिंता करू नका, सगळ्याचं लोकेशन ट्रेस करण्यासाठी आपण आता प्रयत्न करूया। आणि त्याचबरोबर मग भूमी सांगायला लागते, त्या नर्सचा काही पत्ता लागला का? त्यावरती गायकवाड म्हणतात, नाही नर्सचं अजून काही पत्ता लागलेला नाहीये, पण लवकरात लवकर आम्ही या सगळ्यामध्ये आता नर्सचा पत्ता शोधून काढू, तुम्ही चिंता करू नका असं म्हणत गायकवाड भूमीला समजवत असतात। आणि या सगळ्यामध्ये आता भूमी तिकडून निघून येते। घरी आल्यावरती भूमी आता लॅपटॉप घेते आणि ज्या माणसाने 20 लाख रुपये मागवले होते किंवा ज्या माणसाला 20 लाख द्यायचे होते त्याच्याबद्दलची सगळी हिस्ट्री जॉग्राफी चेक करायला लागते। त्यावेळेला इकडे आता आकाश येतो आणि भूमी काय चाललंय त्यावरती भूमी आता सांगायला लागते, तुझ्याकडून 20 लाख रुपये आकाश ज्या माणसाने मागितलेत ना त्या माणसाचं मी सगळं प्रोफाईल चेक करते, तो आणि आत्या यांनी आत्तापर्यंत अनेक डील फायनल केलेले आहेत हे त्याच्यातून दिसतंय। आकाश म्हणतो, भूमी आता आपलं ठरलंय ना की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपण तो विचार नाही करायचा आहे, कळतंय का तुला? तू तोच विचार करून स्वतःला का त्रास करून घेतेस? आत्यावरचा तुझा संशय अजूनही कमी झालेला नाही आहे का? तू उगाचच या सगळ्यामध्ये का संशय घेते आहेस? यावरती भूमी म्हणते, आकाश माझा आत्यांवरचा संशय कमी होणारच नाहीये, तू का उघड्या डोळ्यांनी पाहत नाहीयेस?
बघ ना, ज्या माणसाला तू 20 लाख रुपये द्यायला काढले होतेस त्या माणसाचे आणि आत्या यांचे संबंध खूप चांगले आहेत. आत्तापर्यंत त्यांनी आत्याच्या जोडीने अनेक डील फायनल केलेले आहेत. मग जर का हे असं असेल तर या सगळ्यामध्ये आत्या आणि त्याने संगनमताने या सगळ्या गोष्टी करू शकतो हे आहे ना, हे नक्कीच आहे ना. याच्यावरती आकाश म्हणतो, भूमी तू या सगळ्यामध्ये जरा जास्त विचार करतेस. असं काही नाहीये. मुळातच काय असतं माहितीये का, जर का आपलं बाळ असतं ना तर या सगळ्यामध्ये तुझ्या डोक्यामध्ये हे असले विचार सुद्धा आले नसते. मुळातच काही गोष्टी अशा आहेत की तुला ह्या डोक्यामध्ये म्हणजे बाळाचा विचार असता, तू बिझी असतेस तर हे असे विचार नसते आले आणि हा असा प्रकार कदापि घडलाच नसता. असं म्हटल्यावरती भूमी थोडीशी उदास होते. बाळाचा विषय निघाल्यावरती भूमी आता अचानकपणे मटकन खाली बसते आणि आता आकाशला जाणवतं की आपण असं काहीतरी चुकीचं बोललोय की ज्याच्यामुळे भूमी दुखावली. आणि मग आता तो भूमीकडे येतो आणि भूमी या सगळ्यामध्ये मला तुला दुखवायचा हेतू नव्हता. मी तुला एकच गोष्ट सांगू इच्छितो की या सगळ्यामध्ये मला असं वाटते की तू न इतका स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मी तुला एक गोष्ट सांगू का, आपण आत्ताच्या आत्ता एक काम करूया, बाळाला म्हणजे पिल्लूला आपल्याला हे लावायचं होतं की नाही व्हिडिओ कॉल, तो व्हिडिओ कॉल लावायचा राहिलाय की नाही, तर आपण व्हिडिओ कॉल लावूया का. म्हणजे या सगळ्यामध्ये आता व्हिडिओ कॉल लावल्यावरती तुला बरं वाटेल. आता बाळाला व्हिडिओ कॉल म्हटल्यावरती भूमीची कळी लगेच खुलते आणि आकाशला ही गोष्ट माहिती असते आणि त्यामुळे आकाश ताबडतोब या सगळ्यामध्ये आता बाळाला व्हिडिओ कॉल लावायला निघतो. आणि त्यानंतर मग आता भूमीला तो सांगतो की भूमी तू जरा बाजूला बस, तू या सगळ्यामध्ये आता लांब बस जेणेकरून तू आता अमोलीला दिसणार नाहीस. असं म्हटल्यावरती व्हिडिओ कॉल लावला जातो. भूमी एका बाजूला बसते. भूमी बाजूला बसल्यावरती आता इकडे अमोली तो व्हिडिओ कॉल पाहते. पण व्हिडिओ कॉल पाहिल्यावरती ती विचार करते की नाही मी का हा व्हिडिओ कॉल उचलू, या आकाशचं हे काहीतरी नाटक असणार आहे. या भूमीला भेटण्यासाठी किंवा भूमीला बाळाला बघण्यासाठी त्याने हे सगळं केलेलं आहे, ते काही नाहीये. मी या सगळ्यामध्ये आता हा कॉल उचलणारच नाही. असं म्हणत अमोली तो कॉल उचलत नाही आणि तोपर्यंत इकडे आता सांगायला लागतो आकाश, भूमी मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये ना ते झोपले असतील, आपण उगाचच त्यांना फोन करून डिस्टर्ब करायला नको आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमी म्हणते नाही मला काय वाटतं माहिती आहे का आकाश, अरे या सगळ्यामध्ये ना त्यांनी कॉल बघितलाच नसेल, त्यांनी कॉल बघितला नसेल आणि त्यामुळे आता हे सगळं घडलं असेल. तू एक काम कर ना, तू त्यांना पुन्हा एकदा कॉल लाव बरं. असं म्हटल्यावरती आता इकडे पुन्हा एकदा कॉल लावला जातो आणि पुन्हा कॉल लावल्यावरती पुन्हा अमोली फोन उचलत नाही. अमोली आणि दुसऱ्या वेळेचा व्हिडिओ कॉल सुद्धा अमोली काही उचलत नाही. अमोलीने फोन न उचलल्यामुळे इकडे आता भूमी आणि आकाश विचार करतात की झोपली असेल किंवा हिला कॉल उचलायचा नसेल. त्याच वेळेला इकडे पारितोष येतो. पारितोष आल्यावरती तो म्हणतो काय फोन वाजला का, याच्यावरती अमोली म्हणते नाही तुझा नाही फोन वाजला, माझाच फोन वाजला. मग पारितोष म्हणाले तो ठीक आहे. असं म्हटल्यावरती इकडे आता अमोली विचार करते भूमी मी तुला कधी बाळाला भेटू देणार नाहीये. काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता बाळ आणि तुमची दोघांचीही भेट मी कधीही आयुष्यात होऊ देणार नाहीये. तुला तडपताना बघून मला आनंद होणार आहे, कारण तू माझ्या बाळाला माझ्यापासून हिरावून घेण्याचा जो काही प्रयत्न करत आहेस ना तो प्रयत्न मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही. इकडे तोपर्यंत भूमी विचार करत असते का बरं अमोली फोन उचलत नसेल. यावरती आता इकडे आकाश म्हणायला लागतो नको तू विचार करूस. खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये आपलं बाळ जर का आपल्याजवळ असतं ना तर हा इतका मोठा प्रसंग आपल्याला ओढवलाच नसता, हे इतकं सगळं आपल्याला करायलाच लागलं नसतं. असं म्हणत दोघं जण बाळाचा विषय काढतात. मग भूमी आता आकाशच्या खांद्यावरती डोकं ठेवते आणि आकाश तुला माहीत नसेल तरी मला सुद्धा विश्वास आहे की या सगळ्यामध्ये हे सगळं रागिणी अत्यांचंच कारस्थान आहे. जोपर्यंत बाळाचा विषय, हल्ल्याचा विषय, हे सगळ्या गोष्टी मी शोधून काढत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. असं म्हणत भूमीने या सगळ्यामध्ये मनाशी पण केलेला असतो. जो काही आता रागिणीने या सगळ्यामध्ये आता विषय केलेला आहे किंवा जे काही रागिणी या सगळ्यामध्ये आता नाटक करते आहे ते जोपर्यंत मी उघडकीला आणत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही, हे तिने फायनली ठरवलेलं असतं. इकडे तोपर्यंत रागिणी आपल्या रूममध्ये असते आणि त्याच वेळेला इकडे आता पौर्णिमा येते.
पौर्णिमा आल्यावर ती पौर्णिमा तिला सांगायला लागते, काय झालं, हे सुद्धा 20 लाख रुपये तुम्हीच घेतलेत ना, तुम्ही किती खोटं बोलता हो, तुमच्या डोळ्यात बघून बाकी कोणाला तुम्ही भुलवू शकता पण मला नाही भुलवू शकत, मला माहिती आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये आता ते 20 लाख रुपये चोरलेत, ती माणसं तुमचीच होती। यावरती आता इकडे रागिणी म्हणते, ए मूर्खबाई जरा हळू बोल असं म्हणत ती आता बोलत असताना तिकडे यशपाल येतो आणि त्यावरती पौर्णिमा सांगत असते, तो यशपाल पण तुमचाच माणूस आहे ना, त्याच्याच मदतीने हे सगळं केलं ना, मी काही तुम्हाला आज नाही ओळखत आहे हो, मी तुम्हाला चांगलंच ओळखून आहे असं म्हणत इकडे आता ती बोलत असताना यशपाल येतो। यशपाल आल्यावरती यशपाल म्हणतो, काय चाललंय, काय चला चला निघायचं इथून असं म्हणत तो आता पौर्णिमाला तिकडून निघून जायला सांगतो आणि त्यानंतर त्याला इकडे रागिणीसोबत काहीतरी बोलायचं असतं पण पौर्णिमा हुशार, तिला रागिणीच्या सगळ्या चाली माहिती असतात आणि त्यामुळे पौर्णिमा तिकडून न जाता इथे आता बाहेरच उभे राहते, नक्की या दोघांचं काय बोलणं चाललंय हे ऐकण्यासाठी। पण त्याच वेळेला हुशार रागिणी त्याला इशारा करते की थांब, ती तिकडे बाहेर थांबलेली असेल। दोघी एकमेकींना इतक्या चांगल्या ओळखत असतात की या सगळ्यामध्ये आता कोण नक्की काय चाल खेळू शकतं हे दोघींचं माहिती असतं। पौर्णिमा बाहेर उभी असते आणि ती विचार करत असते, का हे दोघं जण काहीच का बोलत नाहीयेत असं म्हणत ती बाहेर उभी असताना रागिणी इकडे इशारा करते आणि ती सांगते, थांब काहीच बोलू नको, आणि म्हणून रागिणी पाहायला बाहेर येते आणि त्याच वेळेला ती पौर्णिमा तिकडून पळून जाते। दोघी जणींना एकमेकीच्या न सगळ्या माहीत असल्यामुळे दोघी एकमेकी काय चाल खेळू शकतात हे माहिती असतं। पण पौर्णिमा निघून गेल्यावर ती रागिणी विचार करते, नाही मला वाटत आहे की पौर्णिमा इथेच थांबलेली होती आणि माझं बोलणं चोरून ऐकत होती असं म्हणत असताना यशपाल तिकडे येतो। यशपालला रागिणी सांगायला लागते, आता काय तुला पैसे दिलेत ना मी, तुझे 20 लाख रुपये तुझ्यापर्यंत पोहोचले, तर या सगळ्यामध्ये आता तुला 20 लाख पोहोचले असतील तर तू इकडून निघून जा ना, तू का इकडे थांबलेला आहेस अजून तरी, जा आत्ताच्या आत्ता निघून जा। यावरती यशपाल म्हणतो, हा 20 लाख म्हणजे 1 हप्ता होता, पण 1 हप्ता घेऊन मी कसा काय गप्प बसेन, यावरती दुसरा हप्ता जर का तुम्ही तयार केला असेल तर द्या। यावरती रागिणी चिडते आणि रागिणी सांगायला लागते, डोकं फिरलंय का तुझं, ते 20 लाख लगेच संपले पण असं काय करतोयस, आत्ता तर काल 20 लाख तुला दिले ना, ते 20 लाखाच्या नंतरचे पैसे काय, तर ते 20 लाख तरी सांभाळून ठेव, दुसरा हप्ता काय करत बसलायस। यावरती यशपाल म्हणतो, हे बघा ते काही मला माहीत नाहीये, मी काय करायचं पैशाचं तो माझा पर्सनल प्रश्न आहे, ते पैसे कुठे ठेवलेत माझा पर्सनल प्रश्न आहे, तुम्ही तो प्रश्न विचारण्याचा अधिकार नाहीये, मला फक्त इतकं सांगायचं की तुम्ही दुसरा हप्ता कधी देताय, लवकरात लवकर दुसरा हप्ता दिलात ना मला की मी इथून निघालो असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते, ए बाबा आत्ताच हा 1 हप्ता देताना नाकी 9 आलेले आहेत, दुसरा हप्ता तुला कुठून देणार, मी विचार करते, मी प्रयत्न करते आहे दुसरा हप्ता तुला देण्याचा असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये आता विचार येतो की या सगळ्यामध्ये दुसरा हप्ता म्हणजे इकडे अभिजितची पॉलिसी काढलेली असते, इन्शुरन्स पॉलिसी, आणि त्या इन्शुरन्स पॉलिसीचे जर का आपल्याला पैसे मिळाले तर ह्याच्या तोंडावरती फेकून याला इथून हाकलून देता येईल कायमचं असा विचार करत आता ती इन्शुरन्स एजंट जो असतो त्याला कॉल करायला निघते। त्याला कॉल केल्यावरती आता इकडे तो सांगत असतो की मॅडम अहो सगळे डॉक्युमेंट्स रेडी पाहिजेत। यावरती रागिणी दबक्या आवाजात म्हणत असते, हो तुम्ही काहीच काळजी करू नका, सगळे डॉक्युमेंट्स रेडी आहेत, काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर इन्शुरन्सचे पैसे मला मिळाले पाहिजेत, हे बघा मी तुम्हाला सगळे कागदपत्र द्यायला तयार आहे असं म्हणत ती दबक्या आवाजात ज्या वेळेला बोलत असते त्यावेळेला नेमकी भूमी तिकडून येते आणि भूमी ऐकते, रागिणी त्या दबक्या आवाजात का बोलत आहेत, काहीतरी दुसरं कारस्थान यांचं चालू आहे का, म्हणून भूमी हळूच येऊन तिच्या मागे उभं राहून ऐकण्याचा प्रयत्न करत असते। तोपर्यंत रागिणीचं लक्ष भूमीकडे जातं, भूमीकडे लक्ष गेल्यावरती मग आता इकडे रागिणी दचकते, रागिणी दचकल्यावरती भूमी म्हणते, काय झालं आत्या, म्हणजे मी इकडे आल्यावरती तुम्ही इतक्या का दचकलात। यावरती रागिणी म्हणते, अगं तसं काही नाहीये भूमी, म्हणजे असं नाही दचकले मी, त्याचं काय माहितीये का, कुणीही आपल्या अचानक मागे येऊन उभं राहिलं की दचकायला कसं होतं तशी मी दचकले, तू का उगाचच माझी हेरगिरी करतेस ग। यावरती भूमी म्हणते, मी नाही हेरगिरी करत आहे, मी तुमच्या मागे येऊन नुसती उभी राहिले होते, तुम्हीच घाबरलात। यावरती रागिणी म्हणते, नाही तसं काही घाबरण्याचं कारण नाहीये, तू फक्त मागे येऊन उभी राहिलीस ना म्हणून मला जरा एकदम असं दचकायला झालं, मी का घाबरू, मी काय चुकीचं काम केलंय तर मी घाबरेन असं म्हणत रागिणी इकडे आता भूमीसोबत बोलत असते। भूमी या सगळ्यामध्ये ओळखते की रागिणीचा काहीतरी डाव आहे। इकडे मात्र यशपाल लपून छपून हे सगळं पाहत असतो आणि त्याच्या डोक्यात विचार चालू असतो की काहीतरी ही रागिणी करणारच आहे। मग रागिणी खाली येते, त्यावरती यशपाल म्हणतो, काय आत्ता तर भूमी मॅडम ना तुमच्यावरती संशय आला होता बघा, हा जास्त जर का उडत बसलात तर तुम्ही पकडला जाल, त्यामुळे लवकरात लवकर माझे पैसे देऊन मोकळे झालात ना तर मी इकडून निघून गेल्यावरती मग तुम्हाला अडकवायला कुणी इकडे नाहीये, त्यामुळे हा सुद्धा विचार करा बरं का असं म्हणत यशपाल
आता रागिणीला बरोबर घोळामध्ये घेत असतो आणि पैशासाठी डिमांड करतो. आता रागिणीने नुकताच 20 लाखाचा घपला केलेला असतो. 20 लाख रुपये कंपनीमधून चोरलेले असतात. अजून काही कंपनीमध्ये फ्रॉड करायला जर रागिणी गेली तर पूर्णपणे रागिणी अडकून पडणार असते. आणि त्यामुळे रागिणी आता विचार करते की नाही, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुन्हा मला अडकायचं नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता ह्या पद्धतीने पैसे मिळवणं हे या वेळेला तरी शक्य नाहीये. त्यामुळे तिच्याकडे दुसरा कोणता पर्यायच नसतो. पर्याय एकच असतो, काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता इन्शुरन्सचे पैसे आणणं. इन्शुरन्सचे पैसे आणण्यासाठी तिला आता त्या इन्शुरन्स एजंटला भेटणं गरजेचं असतं. यशपाल डोक्यावरती बसलेला असतो आणि तो पैशासाठी डिमांड करत असतो. इकडे तोपर्यंत भूमी किचनमध्ये येते आणि मनूला सांगायला लागते, मनू आत्ता ज्या वेळेला मी बाहेर गेले ना त्यावेळेला रागिणी आत्या त्यांचं काहीतरी कारस्थान चालू होतं. म्हणजे मला या सगळ्यामध्ये ना डाऊट आहे की काहीतरी त्या कारस्थान करतायत आणि त्याच्यामध्ये आता त्यानं मोठं काहीतरी करतील. फोनवरती दबक्या आवाजात बोलत होत्या. दबक्या आवाजातलं बोलणं त्यांचं मी ऐकलेलं आहे आणि त्यामुळे मला न या सगळ्यामध्ये असं संशय आलाय की नक्कीच त्यांच्या डोक्यामध्ये वेगळा प्लॅन चाललाय. यावरती मानसी म्हणते, ताई पण काय? यावरती भूमी म्हणते, तू न एक काम करायचं आहे, मी न त्या रागिणी आत्यांवरती नजर ठेवून राहीन. म्हणजे मी त्यांच्या रूममध्ये जाते. त्यांच्या रूममध्ये असं मला नक्कीच काहीतरी भेटेल की ज्याच्यामुळे त्या या सगळ्यामध्ये अडकतील. पण मी ज्या वेळेला रूममध्ये जाईन ना तेव्हा रूममध्ये दुसरं कुणी यायला नको याची खात्री करून तू घेशील का? मी आतमध्ये जाते, तू बाहेर थांब. जर का रागिणी आत्या आल्या किंवा दुसरं कुणी आलं ना तर या सगळ्यामध्ये तू मला ताबडतोब एक मिस कॉल दे किंवा कॉल कर किंवा काहीतरी हिंट दे की या सगळ्यामध्ये आता मी काय करायचं आहे ते. यावरती मानसी म्हणते, ठीक आहे भूमिताई तू जा, मी बाहेर थांबते. मग तोपर्यंत भूमी आता आतमध्ये जाते आणि रागिणीच्या रूममध्ये काही क्लू भेटतोय का हे शोधायला लागते. ज्या वेळेला ती रागिणीच्या रूममध्ये जाते त्यावेळेला अनेक फाईल तिकडे पडलेल्या असतात. अनेक गोष्टी भूमीला भेटतात, पण जे तिला अजूनपर्यंत हवंय त्या गोष्टी काही भेटलेल्या नसतात. त्यामुळे या सगळ्यामध्ये आता थोडीशी भूमी गडबडते. इकडे तोपर्यंत रागिणी आकाशसोबत निघालेली असते. ती आता हॉस्पिटलला जाणार असते. पण तिला या सगळ्यामध्ये आता हॉस्पिटलला जाण्यासाठी पण भीती वाटत असते. कारण मी जर का गेले आणि इकडे आता भूमीला काही सापडलं तर नाही. त्यामुळे ती आता फोन लावण्याची ॲक्टिंग करते आणि फोन लावल्यावरती ती सांगायला लागते, अरे आकाश आज तर ना माझे डॉक्टर नाही आहेत. डॉक्टर मला म्हणाले की या सगळ्यामध्ये आज तुम्ही येऊ नका. त्याच्यामुळे आज मी जाण्यात काही अर्थ नाही आहे ना. त्यामुळे मी एक काम करते, मी नंतर जाईन. असं म्हणत रागिणी आकाशला फसवते आणि तिकडून आता आतमध्ये येते. जेणेकरून घरामध्ये आपल्या विरुद्ध कोणतंही कारस्थान व्हायला नको. हा यशपाल पौर्णिमाला भेटायला नको. भूमीच्या हाती काही क्लू लागायला नको. म्हणून डॉक्टर नसल्याचं खोटी ॲक्टिंग करत आता ती इकडे येते. तोपर्यंत भूमी तिच्या रूममध्ये असते. रूममध्ये भूमी शोधाशोध करत असते. गादीच्या खाली तिला एक अखेर फाईल सापडते आणि ती फाईल असते इन्शुरन्सची, म्हणजे अभिजितच्या इन्शुरन्सची. पण त्याच वेळेला भूमी दाराकडे पाहते तर रागिणी बहुतेक आलेली दिसते. त्यामुळे ती इन्शुरन्सची फाईल भूमीने नजर टाकलेली असते. पण या सगळ्यामध्ये अजूनही त्या फाईलमध्ये काय आहे हे समजलेलं नसतं. पण मानसीला भूमीने रागिणीवरती लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं. मग मानसी ज्या वेळेला रागिणीवरती लक्ष ठेवत असते त्याच वेळेला रागिणी म्हणत असते, हे बघ आज रात्री मला भेटायला ये आणि लवकरात लवकर ते इन्शुरन्सचं जे काही आहे ना ते प्रकरण मिटवून टाकूया. असं म्हणत मग मात्र इकडे आता मानसी ऐकते आणि ताबडतोब मानसी पाठलाग करत येते भूमी आणि आकाशला घेऊन. त्यावेळेला इन्शुरन्स एजंटला रागिणी सांगत असते, हो मारलंय मी माझ्या मुलाला, मी मारलंय अभिजितला, पण हा इन्शुरन्स क्लेम पास नाही न केलास तर तुला पण मारून टाकेन. आकाश आणि भूमी हे सगळं ऐकतात आणि आता आकाश म्हणतो, आत्या मी तुझ्यावरती विश्वास ठेवून जी काही चुकी केली ना ते खूप माझी मोठी चुकी होती. याची शिक्षा तुला मिळणार. तुझी जागा घरात नाही तर जेलमध्ये आहे. आता रागिणीची रवानगी धूमधडाक्यात जेलमध्ये होणार आहे.